करते हुए स्वागत है सभी दर्शकों का खेल के धमाकेदार प्रतियोगिता में। अब आएगा खेल का मजा। गौरव लेकर ट्रॉफी। पहली गेंद स्लोअर वन डिलिव्हरी, स्विंग आणि मिस, सीधे विकेट कीपर के दस्तारों में डॉट बॉल। बघा पहिलाच बॉल मिश्रण केला. आम्ही एक कालही उल्लेख केला होता. श्रीलंकेचे एक ग्रेट स्पिनर मुरलीधरन सरांचं स्पीच आम्हाला नेहमी आठवतं. बॉलिंग 150 इज नॉट अ क्रिकेट, क्रिकेट इज बियॉन्ड दॅट. म्हणजे काय, तुमच्याकडे वेग असणं नुसतं आवश्यक नाही, तर तुमच्याकडे मिश्रण असणं फार आवश्यक आहे. तुमच्याकडे चांगले कटर हवेत, चांगले स्लोअर वन हवेत आणि पहिलाच बॉल स्लोअर वन. बहुत से गेंदबाज भारतीय क्रिकेट में अंतर्राष्ट्रीय स्तर पर हमने देखे कि गति बहुत थी लेकिन नियंत्रण नहीं रख पाए. जिक्र होगा खलील अहमद, टी नटराजन, ऐसे बहुत से गेंदबाज रहे भारतीय क्रिकेट में. अब नाम लेंगे तो भाई लिखा छोटा बहुत बड़ा हो जाएगा, लेकिन बहुत से गेंदबाज जिन्होंने गति बहुत रखी अपने पास लेकिन नियंत्रण नहीं रख पाए. और भारतीय टीम में जगह बनाना मॉडर्न डेज में बहुत मुश्किल. तीनों ही टीमें अलग अलग स्तर पर क्रिकेट खेल रही है और तीनों ही टीमें वर्ल्ड की टॉप टीमें रह चुकी है. भारतीय टीम की बात करेंगे, देखिए यहाँ पर अच्छी गेंद, लेकिन फिलहाल बात करेंगे कोरावले. 4 टीमें भाई इस गांव में, सबसे बड़ा गांव. देखिए नक्कीच या गावाची एक वेगळी उपलब्धी, वेगळी ओळख या मुरबाड तालुक्यामध्ये आहे. कारण आम्ही मगाशी चर्चा करत होतो आयोजकांची, ते आम्हाला कळतात 2000हून अधिक लोकसंख्या, मतदान असणारं गाव आहे. म्हणजे लोकसंख्या तर अजून असेल, परंतु या गावामध्ये तब्बल लीगमध्ये 8 ते 10 संघ होतात. म्हणजे तब्बल 150 खेळाडूंचा समावेश असणारी स्पर्धा सुद्धा कोरावळे गावची आपल्याला पाहायला मिळते. ऑन साइड पर लॉप करना चाह रहे थे, हल्का सा किनारा लगा बल्ले का, अंदरूनी सिरा, लॉन्ग स्टॉप पर गेंद को रोकना नामुमकिन. ब्लैक स्क्रीन पर जाकर धड़के फील्डर. 4 रन मिलेंगे, अंपायर से इशारा, चौका आता हुआ. येस नक्कीच नशिबाची साथ इथे बॅटची आतली कडा, बॅटची चायनीज कट बॉलनं घेतली होती आणि तिथून मात्र यष्टीरक्षकाकडून ती चुकी आणि बॉल चालला सीमा पार. डीप फाईन लेगकडून लॉंग स्टॉप, मला नॉन स्टॉप चौकार. आदरणीय तुकारामजी धुमाळ साहेब कोरावळेचे ग्रामस्थ आहेत, त्यांचं नुकतंच आपल्या मंचावरती आगमन झालंय. मोस्ट वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नक्कीच आलेल्या पाहुण्याचा यथोचित पाहुणचार आयोजकांच्या वतीनं केला जातो. आपण पाहतोय पहिल्या दिवसापासून या स्पर्धेचं दमदार आयोजन आणि दमदार नियोजन. जाऊयात पुढच्या बॉलकडे. बॉलिंग माको बॉलर तयार. पुढचा बॉल ऑन साइडला हुक केलाय, बॉलला लॉंग लेगच्या दिशेने पाठवलाय, 38 सर्कल बीट केलाय. शॉर्ट फाईन कडून बॉल डीप मध्ये, लॉंग लेग सीमा पार. मितील 4, सुरुवात धमाकेदार, चौकार. 4 न पुढे चाललाय संघ. टीमची टोटल या 4च्या मदतीनं जाईल 9 या धावसंख्येवर सलगचे 2 बॉल 2 चौकार आलेत. धीमी शुरुआती कुछ दौर में पहले 4 गेंदों पर केवल 1 रन बना था स्वप्निल, लेकिन उसके बाद आक्रमण हुआ. एक नसीब का चौका कह सकते हैं कि अंदरूनी सिरा लेकर विकेट कीपर के हाथों उसकी छिटकी गेंद सीधे लॉन्ग स्टॉप पर और दूसरा फाइन लेग के ऊपर से. 2 चौकों की बदौलत कुल टोटल 9 पर बगैर किसी विकेट के नुकसान पर. अविनाश सर देखिए कोई विकेट नहीं अब तक गवाई यहाँ पर बल्लेबाजी करते हुए खेल के पहले सत्र में जय हनुमान कोरावले टीम ने. येस नक्कीच एक चांगली बाजू आहे. आपल्या विकेट्स राखून ठेवणं हे फार आवश्यक आहे, कारण हेच तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये निर्णायक गोष्ट ठरते. कारण ज्यावेळेस तुमच्या हातामध्ये विकेट असतात, तुम्ही शेवटच्या काही षटकांमध्ये हाणामारी करू शकता. ते लायसन्स तुमच्याकडे नेहमीच राहतं, कारण मागे सुद्धा बॅट्समन राहतात. या षटकामध्ये आपण विचार केला तर पहिल्या 4 बॉलवर एकच धाव आली होती, त्यानंतर मात्र शेवटच्या 2 बॉलवर 2 चौकार. बॉलिंग मार्कवर नौका गोलंदाज रोहित पाहायला मिळेल आपल्याला. तर स्ट्रायकिंग एंडकडे फलंदाज असेल मिलिंद आणि पिंकेशची जोडी आपल्याला पाहायला मिळते. पिंकेशच्या बॅटमधून 2 चौकार. या स्पर्धेचे लाडके आयोजक म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतोय. पिंकेश चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून, त्यांचे संपूर्ण कोरावळे नगरी आणि कोरावळे गावाच्या वतीने आयोजन बहुत दमदार. ऑन साइड पर खेला इस बार, गैप फाइंड करने का प्रयास यहाँ पर बल्लेबाज ने किया, लेकिन डीप स्क्वायर लेग पर बहुत बढ़िया फील्डिंग का नजारा पेश किया उस फील्डर ने. 2 रन मुकम्मल, 2 के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 11 11 रन फिलहाल स्कोर कार्ड पर. नक्कीच धावांची गरज असेल, कारण आपण पाहताय मॉडर्न डे क्रिकेट, शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट, 4 षटकांची लढत आहे, जिथे विकेट राखणं जेवढं आवश्यक आहे त्याहूनही अधिक धावा करणं सुद्धा गरजेचं. कल घोट के मैदान पर हमने देखा नागजरी की प्रतियोगिता शुरू थी. शिवकृपा नागजरी MK ट्रॉफी, 4 ओवर का मुकाबला, 7 विकेटें गंवाई टीम ने. फिर भी आप यकीन नहीं करोगे 66 रन लगे थे स्कोरबोर्ड पर, 7 विकेटें जाकर. तो विकेटें मायने नहीं रखती है शॉर्ट फॉर्मेट ऑफ क्रिकेट में, आप कितने रन बनाते हो ये बहुत जरूरी. म्हणजे एक शॉर्ट बट स्वीट इनिंग खेळणं तुम्हाला फार आवश्यक. हल्लीचे क्रिकेटर थोडेसे वेगळे आहेत.
जणू काय जेव्हापासून T20 क्रिकेटला जन्म मिळाला आहे तेव्हापासून हल्लीचे क्रिकेटर्स थांबायला तयार नाहीत. एवढंच सांगतायत की रुकना हमें आता नाही और झुकना हमें कभी सीखा नाही. ऑन साईडला लॉफ्ट केला, लो व फुल टॉस फटका फसलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला, अगदी स्क्वेअर लेग पंचांच्या पाठीमागे पकडलाय झेल सेकंड अटेम्प्ट मध्ये आणि संपवलाय फलंदाज अगेल फलंदाज बाद. मिलिंद बॅक टू द पवेलियन. बड़ी सफलता यहाँ पर. इसी बीच रोहित ने यहाँ पर बड़ी विकेट छटकाई मिलिंद को. पैवेलियन का रास्ता दिखा. एक्शन रिप्ले हम देख रहे हैं स्क्रीन पर, जिस तरह से ये कैच लिया उस फील्डर ने. शॉर्ट स्क्वायर लेग अंपायर्स के बहुत पीछे, ऐसे एग्जैक्टली सामने. सेकंड अटेम्प्ट और दूसरे अटेम्प्ट में ये दूसरे प्रयास में ये कैच लपका. यहाँ पर अक्सर ऐसे कैचेस जब होते हैं तब गेंदबाज के दिल की धड़कनें बहुत तेज हो जाती है. स्वप्निल देखिए हमारे साथ एक अच्छे खिलाड़ी है. इससे पहले मुकाबले में देवगांव टीम के लिए अच्छा प्रदर्शन करने का प्रयास पूरा किया था उन्होंने, लेकिन देखिए जिस तरह से तेजस मात्रे ने कहा था कि हर मुकाबले में बुमराह विकेट नहीं ले सकते और तेंदुलकर सिक्स नहीं मार सकते, वैसे कभी कभार आपका प्रदर्शन ऊपर नीचे हो सकता है. नक्कीच प्रदर्शनाचा विचार करून क्रिकेटचा खेळ आपण नेहमी म्हणत असतो ज्यामध्ये उतार चढावे नेहमी येत राहतात. हरकत नाही आहे, पहिलं पाऊल जरूर चुकलं असेल परंतु नक्कीच पुढचं पाऊल हे अनुभवातून येणार असतं. जाऊयात मॅचकडे. पुढचा बॉल रोहित तयार, सामना करेल नवीन फलंदाज. श्यामसाठी पुढचा बॉल ऑन साईडला टर्न केला, बॉलला पाठ ठेवलाय. लॉंग लेग सीमा पार क्लिअर करत असताना पंचांचा इशारा. मिळतील 4. दमदार चौकार. बहुत ही बढ़िया स्ट्रोक. लॉन्ग लेग पर कोई खिलाड़ी मौजूद नहीं, अक्सर उस रीजन पर कोई रहते भी नहीं है. मैक्स टू मैक्स हम देखते हैं बैकवर्ड और स्क्वायर लेग पर यदि अक्सर कोई बल्लेबाज बार बार लगातार विकेटों के पीछे रन बना रहे तो फाइन लेग पर एक फील्डर होते हैं, पर ये लॉन्ग लेग का गैप निकाला बल्लेबाज ने. चौका बटोरा, चौके के साथ को टोटल अब 17 पर. क्या 17 का खतरा होगा बल्लेबाज को? पाहूयात पुढचा बॉल. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल, खांद्याचा अतिरिक्त वापर करतोय गोलंदाज. अगदी कमी रनअप आहे परंतु ज्यावेळेस एक जम्प घेतोय खांद्यामधून अतिरिक्त जोर लावतोय आणि तिथून मात्र एक चांगला बाउन्स, चांगल्या उसळी घेणारे बॉल शॉट ऑफ गुड लेंथवरनं सरळ थेट यष्टीरक्षकाला गाठतोय. डॉट बॉल. 2000 मुझे अभी भी याद है 13-14 जब हम क्रिकेट देखते थे, जब कमेंट्री भी नहीं करते थे, तब भरत पाटिल शिरडोन शॉर्ट रनअप, ये तो बड़ा रनअप है इस गेंदबाज का, लेकिन इससे भी शॉर्ट रनअप पे जो गुडलैंड से गेंदे टॉस करते थे, मजा आता था देखने के लिए. और बल्लेबाज हक्के बक्के हो जाते थे, डरते थे अक्सर उस गेंदबाज से, क्योंकि शॉर्ट ऑफ लेंथ से गेंद उछलती है ये सबको पता है, लेकिन गुडलैंड से जब अनएक्सपेक्टेडली जब बल्लेबाज को कुछ आशा अपेक्षा नहीं होती तब उस समय गेंद जब राइज होती है तब बल्लेबाज अचंभित हो जाते हैं. और वैसी गेंदे एक ओवर में 3 से 4 फेकते थे भरत पाटिल उस समय. नक्कीच सरप्राइझिंग डिलिव्हरी आपण पाहता गोलंदाजाकडून. हे षटक संपलं. 2 षटकांचा खेळ संपला. टीमची टोटल धावफलकावरती बॅटिंग करत असताना होम टीम यजमान संघ जय हनुमान कोरावळेची धावसंख्या 9च्या सरासरीने 18 पाहायला मिळतं. 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 12 चेंडूंचा खेळ संपला. आत्तापर्यंत किती काढले त्याला महत्त्व नाही, आता तुमच्या मनामध्ये काय किती काढायचे आहेत हे फार आवश्यक आहे, कारण आत्तापर्यंत जे घडलंय ते सोडा, जे घडवायचं आहे ना त्याच्यासाठी लढा. 2 ओव्हरमध्ये 18 झाल्यात, आता उर्वरित 2 ओव्हरमध्ये किमान 40 गाठणं फार आवश्यक आहे, कारण एक सन्मानजनक धावसंख्या, एक फायटिंग टोटल धावफलकावरती लागणं फार आवश्यक आहे. ऑन स्ट्राईक श्याम पुन्हा एकदा. श्यामसाठी पहिला बॉल ऑन साईडला टर्न करायचा होता परंतु हा बॉल डाउन दी लेग आपल्याला वाईट पाहायला मिळतो. अतिरिक्त रनों पर लगाम लगाना होगा, अतिरिक्त रनों को रोकना होगा यहाँ पर गेंदबाज को, क्योंकि पहले 2 ओवर में जो कमा है वो आप गवा नहीं सकते. 19 रन फिलहाल स्कोरबोर्ड पर. अगली पेशकश, मिस टाइमिंग की प्रॉपर टाइमिंग, हाँ जरूर बेमिसाल टाइमिंग. 70 की गेंद भाई लगा तो सिक्सर, लॉन्ग ऑन के ऊपर से तान दिया आसमान में, गेंद तारामंडल में 6 रन. पुढ्यात टाकला होता, आमंत्रण दिलं होतं ना, लाईन वरती कंट्रोल ना लेंथ वरती नियंत्रण दिलं होतं फलंदाजाला, आमंत्रण स्वीकारलं दोन्ही हाताने आणि बॉलला पाठ ठेवलं सीमा पार. षटकार. अब बहुत ही बढ़िया स्ट्रोक, बहुत ही शानदार और दमदार हिट. बल्लेबाजी यहाँ से तगड़ी अब करनी होगी. अब आने वाले 11 गेंदों पर मेरे ख्याल से अविनाश ठाकुर, देखिए अगर 22 से 25 रन बनते तो 50, 52, 55 एक बहुत ही बेहतरीन टोटल होगा, और होम ग्राउंड पर गेंदबाजों के ऊपर कोई दबाव नहीं होगा. नक्कीच नेहमी या मैदानावर ते खेळत आहेत, त्यांना माहिती आहे ही विकेट कशी खेळते. जर आपण या विकेटला उल्लेख करतोय पाटा विकेट आहे, परंतु या मैदानावर गोलंदाजी कशी करायची हे होम टीमला माहिती आहे. अगली पेशकश ऑन साइड पर लॉप करना चाह रहे थे, मिस टाइमिंग. गेंद हवा में, इस बार मिड विकेट के खिलाड़ी गेंद के नीचे, गलती की कोई गुंजाइश नहीं. आसान सा ये मौका बनाया उस फील्डर ने और लपक लिया कैच.
नक्कीच एक चांगला फटका एक्झिक्यूट करायचा होता, परंतु मिस टाइम झाला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात होता, त्यानं कोणतीही चुकी केली नाही. त्याला माहिती आहे त्या चुकीला थारा नाही आहे, कारण जर चुकी केली तर फलंदाज श्यामच्या मध्ये दम आहे. त्यानं त्याच्या बॅटमधून एक षटकार सुद्धा पाहिला. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होता. जयेश आए नए बल्लेबाज मैदान के अंदर. दोहराना होगा. इससे पहले जो बल्लेबाजों ने किया वो कर दिखाना होगा. चौके छक्के यहाँ पर लगाने होंगे मैदान के अंदर. इस पूरी पारे में अब तक एक ही बड़ा हिट आया है. जैसे हमने कहा 1-2 हिट से काम नहीं चलेगा. 9-10 गेंदें लगभग अभी भी शेष. आने वाली 10 गेंदों में 22 से 25 रन बनाने होंगे बल्लेबाजी करती हुई खेल के पहले सत्र में जय हनुमान कोरावले टीम को. नक्कीच एक 45-50 धावसंख्येची उभारणी करणं आवश्यक असेल तरच फाईट होऊ शकते. आखूट टप्प्याचा बॉल पुल केलाय. शॉटम जॅक बॉलला पाठ ठेवलाय. डीप मिड विकेट काऊ कॉर्नर रिजन मध्ये सीमा पार. ज्या षटकाराची गरज होती तो ठोकलाय फलंदाज जयेशनं. 600च्या स्ट्राईक रेटनं सुरुवात केल्या. आते ही दमदार हिट लगा है भाई. क्या ये डगआउट से सेट होकर आए थे बल्लेबाज? ऐसे लग रहा है कि पेवेलियन में बहुत देर तक प्रैक्टिस कर रहे थे और जैसे आए मैदान में वैसे टूट पड़े गेंदबाज पर. काऊ कॉर्नर के ऊपर से विकेट. नक्कीच हल्लीचे क्रिकेटर आहेत ना, T20च्या पाळण्यामध्ये जन्माला येणारे क्रिकेटर आहेत. आल्या आल्या मोठे प्रार. थांबायला आम्ही तयारच नाही होत हे सांगतो. ये बहुत जरूरी. शॉर्ट फॉर्मेट क्रिकेट जब से इंट्रोड्यूस हुआ है तब से ये आक्रमण हम देखते हैं. एक और फ्लैट एंड फ्यूरियस. इट्स अ पैरेलल स्ट्रोक. ये भी मैदान के बाहर. लगातार का दूसरा बड़ा हिट. 6 रन. बघा फटक्यात टायमिंग चांगलं होतं. एलिव्हेशन नव्हतं एवढं. समांतर स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला, परंतु त्याला माहिती आहे काऊ कॉर्नरला फिल्डर नाही आहे, कारण एक फिल्डर आपण वाईडिश लॉंग ऑनला पाहतो. एक डीप मिड विकेट आहे. मधला इलाका खाली, आणि जिथे इलाका खाली आहे ना तिथे धमाका करण्याचं काम हा जयेश करतो. ये खिलाड़ी तो अब आए वाइडिश लॉन्ग ऑन पर. पहले स्ट्रेट ऑर्थोडॉक्स लॉन्ग ऑन पर थे, तो उसी का फायदा बल्लेबाज ने उठाया. बहुत बढ़िया. ये बल्लेबाज फील्डिंग देखकर बल्लेबाजी कर रहे हैं, अनुमान लगा रहे, जांच कर रहे हर एक गेंद की, हर एक फील्डर की. अगली पेशकश ऑन साइड पर स्विंग किया है. तो चलिए, आप कह रहे थे एलिवेशन नहीं भाई, एलिवेशन दे दिया आपके लिए इस बार. मैदान के दुगना लंबा फेंक दिया. ये छक्का नहीं अभी भाई, ये अट्ठा लगाया बल्लेबाज ने. कमालीचा स्ट्रोक. जसा पडला न पडला आपल्याला माहिती होतं हा बॉल सरळ डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमा पार जाणारा. फिल्डर फक्त पाहतच राहिला. ते म्हणतात ना की क्षेत्ररक्षक बनून राहिला दर्शक, आणि बॉल चाललाय सीमा पार. मिळाल्या 6 आणि 6ने संघ पुढे चाललाय. 43-43 म्हणजे ज्या टार्गेटकडे आपण वाटचाल करण्याची गोष्ट करत होतो त्या टार्गेटकडे वाटचाल करतोय, कारण आल्या आल्या 3 बॉल आणि 3 षटकार. 600 के स्ट्राइक रेट से बल्लेबाजी कर रहे बल्लेबाज जयेश. मैंने इसी बात का जिक्र किया. ये सेट होकर आए डगआउट से, पेवेलियन में सोचकर आए कि जाकर मुझे बस आक्रमण करना है. शायद ये चौथा बन सकता है बड़ा. हवा की साथ नहीं इस बार. फील्डर वहां पर मौजूद. डीप लॉन्ग ऑन पर आसान सा ये कैच. एक अच्छे पारी का खात्मा, लेकिन 4 गेंदे और अभी सर बात करेंगे 18 रन बनाए इस बल्लेबाज ने. व्हाट अ ग्रेट इनिंग. नक्कीच एक शॉर्ट बट स्वीट इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. कमालीचं टायमिंग या षटकामध्ये त्यानं केलं. थोडीशी गोलंदाजी सुद्धा खराब झाली असं म्हणायला हरकत नाही. शेवटचा बॉल होता, लास्ट बॉलला सुद्धा हिट करायचं होतं. त्याला माहिती होतं धाबा येणं आवश्यक आहे, विकेट आमच्या हातामध्ये आहेत, आणि इथून मात्र चौथा हिट खेचत असताना झेल देऊन बाद झाला. आठवते युवराज सिंगची इनिंग. मुंबई इंडियन्समध्ये खेळत होता अगेन्स्ट यजुवेंद्र चहल. 3 बॉल 3 सिक्स आलं, पण ज्यावेळेस युवराज सिंग 3 बॉल 3 मारतो गोलंदाज फार दबावत असतो, परंतु तिथे मात्र चहलनं एक चांगला बॉल डिलिव्हर केला होता, आणि अशीच लॉंग ऑफला एक कॅच देऊन युवराज सिंग बाद झाला होता. त्या इनिंगची एक आठवण झाली, त्याची पुनरावृत्ती आम्ही तुमच्यासमोर करतो. अच्छा जिक्र किया आपने मुंबई इंडियंस. इस बार बहुत शानदार खिलाड़ी मुंबई इंडियंस के खेमे में है भाई. शार्दुल ठाकुर जैसे बेहतरीन गेंदबाज, ट्रेंट बोल्ट जैसे एक शानदार गेंदबाज, जसप्रीत बुमराह पूरे विश्व के सबसे बेहतरीन गेंदबाज, दीपक चहर, देखिए इनका जिक्र होगा. और बैटिंग ऑर्डर तो पहले से डोमिनेटिंग है मुंबई इंडियंस का. तो शायद इस साल 6ठी ट्रॉफी लोडिंग भाई. नक्कीच नक्कीच, कारण कालच एक इंस्टाग्रामला पोस्ट पाहिली. बॅटिंग ऑर्डर जर पाहिली तर 300 पार, आणि बॉलर चालले तर पॉवर प्लेमध्ये समोरचे सगळे गार. यस, क्योंकि क्विंटन डिकॉक, रोहित शर्मा जैसे धाकड़ बल्लेबाज है शुरुआती दौर में. मिडिल ऑर्डर में सूर्य कुमार यादव, हार्दिक पांड्या, और उसके बाद देखिए बात करेंगे ऑलराउंडर 3 है हमारे पास. तो भाई मुश्किल है अब बाकी टीमों का बचना. अगली पेशकश लो फुल टॉस थी, लॉब किया इस बार लॉन्ग ऑफ के ऊपर से सीधे पेवेलियन में. गेंद एक और बड़ा हिट, काम तमाम कर दिया है
पहले 2 ओवर में जो कमाया था अगली 2 ओवर में सब गंवा रहे हैं यहाँ पर गेंदबाज। एक और बड़ा छक्का। नक्कीच पिंकेश सांगतोय, मी जरूर नॉन स्ट्रायकिंग एंडवर आहे बराच वेळ, परंतु मी स्ट्राईकसाठी खूप आतुरतेनं वाट पाहतोय. पिंकेशला स्ट्राईक आहे आणि पिंकेशने धमाका केला. त्यानं सांगितलंय माझं आयोजन, आमचं आयोजन जेवढं दमदार आहे ना त्याहून माझा षटकार धमाकेदार आहे. पिंकेशच्या बॅटमधून हा षटकार आलाय. टीमची टोटल 51. चांगला बॉल कमबॅक करणारा चेंडू आपण पाहिला गोलंदाज सागरचा. पहिल्या 2 बॉलवर 8 धावा खर्च केल्यानंतर एक चांगल्या पद्धतीचा बॉल डिलिव्हर केला, निर्धाव चेंडू आला. और बात करेंगे, देखिए इससे पहले हमने जिक्र किया था अभी सर कि ओमकार तारमाले आईपीएल में तो सिलेक्ट हुए, लेकिन रोहित शर्मा के कप्तानी के अंडर विजय हजारे ट्रॉफी में मुंबई टीम में नजर आएंगे खेलते हुए. तो देखिए ठाणे टेनिस बॉल क्रिकेट ने इस विश्व को क्या दिया. तो देखिए ये बड़ा हिट, चर्चा होगी इनिंग ब्रेक में, लेकिन इस शॉट की चर्चा अब होगी. स्टैंड एंड डिस्पैच सीधे लॉन्ग ऑफ के ऊपर से 6 रन. ना आता मी तर एवढंच म्हणेन की पिंकेश सांगतोय इलाका आमचाच आहे तर धमाका सुद्धा आमचाच होणार आहे. ठोकलाय षटकार. अक्सर अक्सर ये चीजें हम देखते हैं, इलाका भी हमारा और धमाका भी हमारा. पिंकेश स्ट्राइकिंग इन पर खड़े और कह रहे कि बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी और अब हमारी. पहले 2 ओवर में आपके गेंदबाजों ने बोलबाला रखा, तो अगले 2 ओवर में हम भी दमखम रखते बड़े हिट लगाने का. नक्कीच चांगली बॅटिंग करतो या 17 मध्ये. वैयक्तिक 7 बॉल 22 या धावसंख्येवर खेळतोय. पुढचा बॉल ऑन साइडला हुक केलाय आणि हुकवर धावा सुद्धा बुक केल्यात. बॉलला पाठवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार. 1 बाउंस ओव्हर द रोप. पुन्हा एकदा चौकार. चौको चौको की आतिशबाजी कर रहे ये बल्लेबाज. रुकना नामुमकिन. पिंकेश को रोको, जैसे भारतीय टीम के रोको जिन्हें कोई रोक नहीं पाता, वैसे कोरावले के ये पिंकेश, इन्हें कोई रोको भाई. यदि इनको नहीं रोकोगे तो टोटल बहुत बड़ा. अब तो टोटल 61 पर 61. पिंकेश 26 पर बल्लेबाजी कर रहे, निकल कर मारने का प्रयास. इस बार शायद अंपायर सहमत बल्लेबाज के साथ अतिरिक्त रन. गरीबी में अब आटा गीला हो चुका है. नक्कीच नक्कीच. दुष्काळात 13वा महिना, ते असं म्हणतात ना की घर फिरलं की घराचे वासे देखील फिरतात. तशा प्रकारची गोलंदाजी आता चालली मैदानाच्या आतमध्ये. अगली पेशकश ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, पैरों पर टकराई गेंद, डायरेक्ट हिट. यहाँ पर विकेट का पतन होगा. मेरे ख्याल से ये आखिरी गेंद थी सत्र की. आखिरी गेंद पर कोई रन नहीं, रन आउट की मिली विकेट. 4 विकेट के नुकसान पर स्कोर कार्ड पर रन बने 62 और 63 रनों का एक बहुत बड़ा लक्ष्य यहाँ पर खड़ा किया टीम जय हनुमान कोरावले ने. तो चलिए टॉस की प्रक्रिया पूरी की जाएगी. होम टीम यहाँ पर इन एक्शन नजर आएगी. कोरावले बनाम पाडाले के बीच होगा अगला मुकाबला. चलिए दोनों टीमों के कप्तान आइए. चला तुळशीदास दादा, चला आपण लगेच टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करून घेऊयात. नाणेफेकीचा कौल केला जाईल. दमदार मॅच आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय तुकारामजी धुमाळ साहेब, ग्रामस्थ मंडळ कोरावळे यांना विनंती असेल की आपण या आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. क्रिकेटवरती निस्सीम प्रेम आणि भक्ती असलेलं व्यक्तिमत्व. कोरावले म्हटलं तर क्रिकेटची पंढरी आहे. कोरावले म्हटलं की क्रिकेटचं नंदनवन आहे. या क्रिकेटच्या नंदनवनात क्रिकेटचा दमदार सोहळा सुरू आहे. कोरावळेकर चषक 2025. क्रिकेटचं नंदनवन मी का म्हटलं तर या गावात 450हून अधिक खेळाडू खेळतात. या गावात प्रीमियर लीग मध्ये 10 संघ बनतात आणि या गावात रेग्युलर फॉर्मॅटमध्ये 4 संघ ॲक्टिव्ह आहेत. म्हणून मी म्हटलं की क्रिकेटची पंढरी मुरबाड तालुक्यातील कोणती तर ते कोरावळे. क्रिकेटचं नंदनवन कोणतं तर ते कोरावळे. आणि बिग धमाका कोरावळेची स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. कोरावळेकर ट्रॉफी 2025. दिवस 3रा. दोन्ही संघाचे संघनायक जोडले गेलेले आहेत. एका बाजूला पाडाळे आणि त्यांच्या विरोधात जय भोळे. कोरावळे संघ. टॉसची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. आमच्या आलेल्या मुख्य पाहुण्यांच्या शुभास्ते आम्ही टॉस करतोय. कॉल पाडाले पाहुण्यांना संधी दिलेली आहे कॉल करण्याची. हेड्स कॉल अँड हेड्स इट इज. टॉस जिंकलाय पाडाळे संघाच्या कर्णधाराने. दादा आपण मंचावरती विराजमान होऊ शकता. टॉस तुम्ही जिंकलेला आहात. प्रथमतः काय सांगाल, जेव्हा मुख्य रस्त्यावरून तुम्ही आत आलात, आयोजन पाहिलं, ट्रॉफीज पाहिल्यात का? सगळं बघितलं. नियोजन तर 1 नंबर आहे आणि मेन गोष्ट टायमिंग. आता 12 समजा वाजलेत आणि 12 4 मॅची कंप्लीट होते, ही खूप मोठी गोष्ट आहे. काय सांगाल या मुरबाड टेनिस क्रिकेटला जो डिसिप्लिन लावलाय प्रत्येक स्पर्धेमध्ये? आता आपले संघ पहिल्यासारखं 11-12ला पोचत नाही. आपले संघ 9:30ला रिपोर्टिंग करतात. आपला जास्तीत जास्त 9:45ला पहिला चेंडू पडतो. काय सांगाल मुरबाड टेनिस क्रिकेटला हा जो डिसिप्लिन लागलाय त्याबाबत?
नक्कीच डिसिप्लिन तर खूप चांगलं लागलेलं आहे, कारण का कोणी 11ला येईल, कोणी 12ला येईल, त्यामुळे मॅचेस जे कंप्लीट होत नाही ना, मग नंतर 2 आणि 3 ओव्हरच्या मॅच खेळणं मजा वाटत नाही. ठीक आहे, तुम्ही 4 ओव्हर कंप्लीट करतायत, पण ते टाईम टू टाईम होत आहेत, ही खूप मोठी गोष्ट आहे. काय सांगाल आयोजनाबाबत, कसं वाटलं आयोजन दमदार? नाही, आयोजन तर खूप चांगलं आहे, खेळायला पण मजा येईल. आम्ही तर दरवर्षी खेळतो, हार जीत तर होणार आहे, पण खेळायला मजा वाटेल. टॉस जिंकला, डिसिजन काय असेल? आम्ही पहिले फलंदाजी करू. धाडसी निर्णय घेतला फलंदाजी करण्याचा, भरपूर सारा शुभेच्छा. टॉस महत्त्वाचा होता, टॉस जिंकला असता तर काय डिसिजन घेतला असता? फिल्डिंगच घेणार होतो. मनासारखं होतंय. होम ग्राउंडवरती खेळताना ॲडव्हान्टेज असेल की दबाव असेल, की म्हणजे प्रेक्षक जास्त असतात म्हणून दबाव असेल, की होम ग्राउंड आहे आमचा नॅचरल गेम दाखवू, की ॲडव्हान्टेज असेल, काय सांगाल? नॅचरल गेमच होईल, कुठलाही दबाव नाही. काय सांगाल संघाबाबत? सगळे खेळाडू आज उपस्थित आहेत का? हो, सगळे आयोजन, तुम्ही स्वतः आयोजन टीममध्ये आहात, काय सांगाल? प्रत्येक वर्षी नाविन्यपूर्ण गोष्ट तुम्ही करता, पण या आयोजनामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका कोण बजावतो? तुलसीदास आहे, हर्षू आहे, धनाजी आहे, चांगलं करतायत. खूप शुभेच्छा तुम्हाला देखील असतील मॅचसाठी. दॅट्स न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. पाडाले टीम ऑन द टॉस अँड दे इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलेला यजमान संघाच्या विरोधात. कुठेही जाऊ नका, अब आएगा खेल का मजा, बिग धमाका. कोरावळेकर ट्रॉफीचा तुम्ही आनंद घेत राहा. सामना सुरू आहे. कोरावळेच्या यजमान संघाने दमदार बॅटिंग केली आहे. उत्तरार्धाला होते सुरुवात. आपल्या परिसरात एक युवा टॅलेंटेड समालोचक कुमारजी बाबरे यांना इन्व्हाइट करेन मायक्रोफोनवरती. सो टू यू बाबरे सर, थँक्यू. हॅलो, धन्यवाद प्रथमेश ठाकूर सर, ज्यांचा आवाज आपण ऐकत होता आणि त्याच अनुषंगाने ते पाहिलं तर की अविनाश ठाकूर सर यांचा देखील आपण आवाज ऐकला. मागील मॅचमध्ये अतिशय दर्जेदार समालोचक, नामांकित समालोचक, ठाणे जिल्ह्यापुरतीच नव्हे तर आज भारतच्या कानाकोपऱ्यापर्यंत प्रथमेश ठाकूर सरांचा आवाज आपण ऐकत असतो. राजू वाघमारेसाठी एक सुवर्ण संधी असेल. 2 बॉल आणि 2 षटकार जर ठोकले तर नक्कीच पिंक पॅन्थर्स ग्रुप याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. राजू वाघमारेसाठी सुवर्ण संधी. एटीएम आता खुलं झालंय. सध्या आपण पाहिलं तर नक्कीच मॅचला झाली सुरुवात. क्रमांक 1चा बॉल आणि पहिल्या बॉलवर धक्का बसताना बॅटिंग टीमला आपण पाहतोय. सध्या मॅचमध्ये जर पाहिलं तर भरपूर असा मोठा असं आव्हान ठेवलंय, कारण की 24 बॉल आणि 63 धाब्यांची आवश्यकता होती. मॅचला सुरुवात झाली. क्रमांक 1च्या षटकामध्ये आपण गोलंदाज जो मात्र हनुमान या गोलंदाजाला पहिल्या बॉलवर जो मात्र ब्रह्मास्त्राचा वापर केला आणि त्याच्या अनुषंगाने पहिलं विकेट कॅरी करताना आपण जो मात्र हनुमान धुमाळ या गोलंदाजाला पाहतोय. पहिला धक्का बसतोय. प्रथमतः बॅटिंगसाठी 2 बॅटर मैदानामध्ये एंटर झाले होते. रामदास आणि त्याच्या सोबतीला गणेश. रामदास यांनी पहिल्या बॉलवर आपली विकेट सॅक्रिफाईस केली या मॅचमध्ये. पुढील बॉल P1च्या षटक. राऊंड द विकेटने बॅटची आतली कडा जरूर घेतली, परंतु विकेट किपरचं बॅकअप थोडं खराब आलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा चांगलं बॉलला गॅदर केला आणि याच अनुषंगाने हा देखील आला डॉट बॉल. मागील बॉलवर विकेट, त्यानंतर आलेला हा डॉट बॉल. सध्याच्या घडीला मॅचमध्ये पाहिलं तर नक्कीच सध्या खूप मोठं असं आव्हान होतं आणि त्या आव्हानाला सामोरं जाताना 2 बॉलवर 1 विकेट देखील गमवताना आपण बॅटिंग करणार टीमला पाहिलं. ऑन साईडला इथे डीपमध्ये फटका एक्झिक्यूट केला आहे आणि बॉल थांबणार नाही. बॉल गेला दन 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 करीत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा आलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार. प्रारंभ आणि शुभारंभ होताना देखील पाहतोय. जो मात्र बॅटिंग टीम म्हणजे ध्रुवी 11 कान्हारले संघाकडनं रोहित त्याच्या बॅटमध्ये हा चौकार. पुन्हा आता शॉर्ट बॉल हुक केलाय. इथे पाहताना की धावफलक पुढे सरकेल का, कारण की इथे मात्र नक्कीच वाटलं होतं की हा चौकार जाईल का, हा देखील मोठा प्रश्न निर्माण झाला होता. मग शेवटच्या मोमेंटला खूप चांगलं बॅकअप देखील क्षेत्ररक्षकाचं पाहायला मिळतं. याच अनुषंगाने 2 धावा ज्या मात्र इक्वडल्या जातील. 6 धावा टीमच्या स्कोअर कार्डवर अंकित होतात. सध्या चांगली बॅटिंग देखील करताना आपण पाहतोय, कारण की क्रमांक 1च्या बॉलवर इथे विकेट प्राप्त झाली होती. त्यानंतर कमबॅक करणं तितकंच महत्त्वाचं होतं आणि या मॅचमध्ये सध्याच्या घडीला पाहिलं तर नक्कीच एक पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल आणि ती पार्टनरशिप या मॅचमध्ये गणेश आणि रोहित कडनं इथे पाहायला मिळेल का. हनुमान
खूप चांगली गोलंदाजी, अप्रतिम सुंदर गोलंदाजी सध्याच्या घडीला जी मात्र मैदानामध्ये करताना आपण हनुमानला पाहतो. यावेळेस आधी झोपला आणि त्यानंतर ठोकला. वॉट अ शॉट, लांबच लांब, दूरच दूर, ब्युटिफुल हिट्स आउट ऑफ द पार. भव्य षटकार. हॅलो, जबरदस्त फटका जो मात्र पाहायला मिळाला याच अनुषंगाने आता धाव. हॅलो, धावसंख्या 12 याकडे. हॅलो, शेवटचा बॉल असेल. स्टील 1 टू गो. फुल टॉस बॉल. इथे पाहिलं तर नक्कीच क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतोय. चांगला गॅप सिलेक्शन केला, एक्झिक्यूट केलाय. शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतो. त्यानंतर 3-3 क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा केला आणि इथे पाहिलं तर नक्की 2 धावा ज्या मात्र अंकित, 3 धावा अंकित झाल्या. एक शॉर्ट रन असेल. याच अनुषंगाने फक्त आणि फक्त 2 धावा ज्या मात्र अंकित होतील. 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 14 याकडे जाऊन पोहोचले. सध्या पाहिलं तर एका ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. एका ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर 14 धावा च्या मात्र पाहतोय. एका विकेटच्या मोबदल्यात सध्या 18 बॉल आणि 49 धावांची आवश्यकता असेल मॅचमध्ये जिंकण्यासाठी. 63 धावांचा पाठलाग करताना सध्या जी मात्र क्रमांक 1च्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी जी मात्र म्हणायला हरकत नाही आहे. आणि आता 18 बॉल शिल्लक असतील आणि 49 धावांची आवश्यकता मॅचमध्ये आपण पाहतोय. ध्रुवी 11 कान्हारले या संघाकरिता क्रमांक 2च्या षटकाला होते सुरुवात. केतन या गोलंदाजाला इन्व्हाइट केलंय. सध्या या मॅचमध्ये 5 रन केलंय. क्रमांक 1च्या षटकामध्ये P1च्या षटकामध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. आणि आता पुन्हा एकदा केतन या गोलंदाजीमध्ये नक्कीच आता परिवर्तन करेल का, हा देखील आता मोठा प्रश्न निर्माण झाला असेल. कारण की कमबॅक करणं देखील महत्त्वाचं राहील. कारण की गणेश आणि रोहित याच्याकडनं आपण सातत्याने चांगली कामगिरी पाहत असतो आणि या मॅचमध्ये आता तशा प्रकारची कामगिरी ते करेल का. आपल्या संघासाठी एक आशेचं किरण आणि अपेक्षांचं ओझं देखील भरपूर या 2 खेळाडूंवर असेल. क्रमांक 2चं षटक. केतनचा पहिलाच बॉल स्विजिट करायचा प्रयत्न जरूर केला, परंतु पायावरती जाऊन बॉल अदलतोय. आणि त्यानंतर शॉर्ट कव्हरमध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. चांगलं बॅकअप देखील येत आहे क्षेत्ररक्षकाचा आणि एक लेग बाईटच्या स्वरूपात एक सिंगल इक्वडली जाईल. धावसंख्या 15 याकडे जाऊन पोहोचले. एका विकेटच्या मोबदल्यात चांगली मॅच जी मात्र आपल्या भेटीला आले. एका साईडला ध्रुवी 11 कान्हारले संघ आणि एका साईडला जय हनुमान कोरावले संघ. बॅटची कडा. यावेळेस लक फॅक्टर ऑन होतोय. बॉल थांबणार नाही. बॉल गेलाय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा आलाय नशिबाचा चौकार. बच्चा 4 धावा नक्कीच मिळाल्यात आणि धावफलक 19 आकड्यावर जाऊन पोहोचलंय. केतन गोलंदाजी ट्रॅकवर क्रमांक 2च्या षटकामध्ये. पुढील बॉल ओव्हर द विकेट. ओहो, पुन्हा एकदा बाबाने खेचून काढलाय शॉट. कारण की बाहेरचा बॉल होता, त्याला आतल्या बाजूने खेचला. ऑन ड्राईव्ह खेळलाय आणि त्याच अनुषंगाने ते मात्र डीपमध्ये बॉल ट्रॅव्हल केला, पुढे चालला होता. त्यानंतर क्षेत्ररक्षक मिड विकेट बनणं आला आणि चांगलं बॅकअप दिलं. फेकी देखील खूप चांगली होती आणि याच अनुषंगाने एक सिंगल इक्वडली जाईल. 15 बॉल आणि 43 धावांची आवश्यकता मॅचमध्ये जिंकण्यासाठी. मॅचमध्ये घडेल काय, मॅचमध्ये बिघडेल काय, येणारे 15 बॉल इथे सांगून जातील, यात काही शंका नाही आहे. रोहित ऑन स्ट्राईक. ओहो, बॅकफुटवर जबरदस्त फटका. आधी घुटनाटेक आणि तमाशादेक बॉलला पाठवून दिलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा आलाय क्रिकेटचं माफक सौंदर्य जपणारा जो मात्र रोहितच्या बॅटमधनं षटकार. धन्यवाद.
धन्यवाद डीजे. काय फटका आपल्याला पाहायला मिळतोय. आधी पाय वाकवला, त्यानंतर क्षमता फोर्स केला, लॉफ्ट ड्राईव्ह केला आणि बॉलला पाठवून दिलं डीप एक्स्ट्रा कव्हर झोनमध्ये. रोहित अफलातून बॅटिंग. अहो यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक, फटका बसलाय, स्वतः यष्टीरक्षक जातो. मिलिंद घोळलेचं बॅकअप खूप चांगलं होतं, प्रयत्न भरपूर चांगले केले होते, पण मात्र नक्कीच झेल इथे कलेक्ट करू शकला नाही. प्रयत्नांना दाद द्यायला हरकत नाही आहे, कारण की जीवाच्या आतंकाने हे प्रयत्न केले होते मिलिंद घोळलेच्या माध्यमातून. आणि याचा विषय धावफलक 27 लॉस ऑफ 1 विकेट, 27 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. चांगली पार्टनरशिप देखील या मॅचमध्ये बिल्डअप करताना या दोन खेळाडूंना पाहतोय. आतापर्यंत रोहित याच्या बॅटमधनं 8 बॉलांनी 21 धावांची केली आपण पाहिली, आणि त्याचबरोबरने गणेश देखील खूप चांगलं स्ट्राईक रोटेट करायचं काम सध्याच्या घडीला रोहितला करतोय, कारण की गणेशच्या बॅटमधनं मोठाले फटके येत नाही, तर नक्कीच स्ट्राईक रोटेट करायचं काम आता रोहितला करावं लागेल. आणि तेच कॉन्ट्रीब्युशन आणि एक समतोल आणि ताळमेल या मॅचमध्ये आपण दोघांकडनं पाहतोय. आधी चोपला, पुन्हा एकदा चोपला बॉल. इथे पाहिलं नक्कीच क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होता. इथे पाहिलं चांगला जिथे स्ट्रोक खेळला होता जरूर, परंतु इथे कनेक्शन प्रॉपर नव्हतं, आणि त्याच अनुषंगाने इथे मात्र फक्त एकच सिंगल इक्वडली जाईल. धावसंख्या 28 लॉस ऑफ 1 विकेट, 28 या आकड्यावर. पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झालाय, आणि आता मात्र 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता असेल. व्हॉट मॅच, काय मॅचमध्ये घडेल येणारी वेळ इथे सांगून जाईल. तत्पुरती आपण जाऊया डीजे यांच्याकडे. म्हणजेच भूषणदादा शिरोसे एक युवा उद्योजक आहेत, आणि त्यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा येतात. ते मात्र ध्रुवी 11 कान्हारले संघाकरिता ते देखील या सामन्याचा आनंद घेतात, या स्पर्धेचा आनंद घेतात, आणि त्यांचा देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. सध्या आपण मॅचकडे जातोय. 12 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता, 28 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. एका विकेटच्या मोबदल्यात सध्या खूप चांगलं इथे मात्र नक्कीच कॉन्ट्रीब्युशन जे मात्र रोहित आणि गणेशचं पाहतोय हा मॅचमध्ये. क्रमांक 3चं षटक पिंकेश धुमाल. पिंकेश धुमालचा पहिलाच बॉल आडव्या बॅटने फोर्स केलाय, खेचलाय बॉल, ठोकलाय बॉल. त्यानंतर डीपमध्ये फिल्डर देखील खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एकच सिंगल इक्वडली जाईल. आउटफील्ड अत्यंत वेगवान आहे. जर ग्राउंडचा विचार केला तर नक्कीच त्याचा पुरेपूर फायदा देखील घेताना प्रत्येक खेळाडूला आणि प्रत्येक मात्र फलंदाजाला आपण पाहतो, पण या मॅचमध्ये तसं काही चित्र पाहायला मिळत नाही आहे. 29 लॉस ऑफ 1 विकेट, 29 धावा. आता 11 बॉल आणि 34 धावांची आवश्यकता. पुढील बॉल ओव्हर द विकेट पिंकेश धुमाल. स्विजिटचा फटका अटेंड केलाय. क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्ड मॅनला त्या ठिकाणी उपस्थित आहे, आणि खूप चांगलं बॅकअप, चांगला बॉल गॅदर केला. एकच सिंगल मिळेल. सध्या पाहिलं तर नक्कीच धावं येणं महत्त्वाचं राहील या मॅचमध्ये, ते म्हणजेच ध्रुवी 11 कान्हारले संघासाठी धावं कुठने येणं तितकं महत्त्वाचं राहील. आणि तशा प्रकारचे फटके देखील इथे खेळले जातात, पण इथे कनेक्शन होत नाही आहे, आणि त्याच अनुषंगाने आता या मॅचमध्ये स्ट्रगल करताना आपण ध्रुवी 11 कान्हारले या संघाला पाहतोय. आता या मॅचमध्ये समीकरण पाहिलं तर की 30 बॉल आणि 33 धाब्यांची आवश्यकता असेल. पिंकेश धुमालचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा इथे खाली राहिला, आणि जाऊन विसरतो विकेट किपरच्या हातामध्ये. मिलिंद घोळले असेल. विकेट किपिंगच्या भूमिकेत सातत्याने खूप चांगली विकेट किपिंग ज्याच्या माध्यमातून आपण पाहत असतो. कोरावले गावासाठी, संघासाठी आणि आपल्या नावासाठी देखील खूप चांगला खेळ देखील, अष्टपैलूची कामगिरी देखील करता आपण मिलिंद घोळलेला पाहत असतो. या मॅचमध्ये आता सध्या पाहिलं तर नक्की थोडंसं ते संकट अडचण निर्माण झाले. दगआउट कक्षामध्ये देखील थोडीशी शांतता जी मात्र पसरताना पाहतोय. 9 बॉल आणि 33 धावांचं समीकरण.
ऑन साईडला केला डीपमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. एक टप्पा मुसंडी तर मारली. क्षेत्ररक्षकाचा एफर्ट चांगले होते, प्रयत्न देखील चांगले होते, पण त्याच्याकडनं झाले मिस्टेक, मिसअंडरस्टँडिंग आणि बॉल गेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा आलाय संघर्षाचा शंख नाद फुंकणारा चौकार. धावसंख्या 34. जरूर वसूल केलाय, परंतु या मॅच मध्ये अजून समीकरण पाहिलं तर की 8 बॉल आणि 29 धाब्यांची आवश्यकता असेल. 34 लॉस ऑफ 1 विकेट, 34 धावा. प्रथमतः आपण पाहिलं पहिला बॉलवर रामदास याने विकेट सॅक्रिफाईस केली, त्यानंतर तो मात्र तंबूच्या आश्रयाला गेला. त्यानंतर डाव सावरायचा प्रयत्न जरूर आपण या दोघांच्या माध्यमातून पाहतोय, गणेश आणि रोहितच्या माध्यमातून. परंतु आता या मॅचला नक्कीच फिनिश देखील करू शकतील का, हा देखील मोठा प्रश्न निर्माण झाला असेल. 8 बॉल आणि 29 धाब्यांची आवश्यकता. गणेश ज्याच्या बॅटमध्ये 11 धाबांची खेळली आणि त्याचबरोबरने रोहित 22 धाबांची खेळली. ऑन साईडला पुन्हा एकदा टर्न केलं डीपमध्ये फुल त्याच पद्धतीने कॉपीबुक स्टाईलने प्रत्येक फटका खेळला जातोय. डीपवरनं चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळते स्क्वेअर लेगकडे आणि त्याच अनुषंगाने आणखीन एक धाव इकडली जाईल. धावसंख्या 35 लॉस ऑफ 1 विकेट, 35 या आकड्यावर. आता मात्र जिंकण्यासाठी 7 बॉल 28 धाब्यांची आवश्यकता. एखादा मोठा फटका या बॉलवर जर आला तर पुन्हा एकदा कमबॅक करू शकते ती मात्र ध्रुवी 11 कान्हारले संघ, आणि एखादा डॉट बॉल आला तर पुन्हा एकदा शिरका मजबूत करू शकतो तो मात्र फिल्डिंग करणार टीम म्हणजे जय हनुमान कोरावळे संघ. मॅच मध्ये घडेल काय समीकरण आपण पाहतोय. 7 बॉल 28. पिंकेश धुमाल शेवटचा बॉल, स्टील 1 टू गो ओर द विकेट. हो समोर केलाय इथे व्हाईट लोंगारमध्ये क्षेत्ररक्षक दाजी धुमाल नाही करत चूक, टिफलाय जेल आणि संपला बॅटर रोहितचा केल. अक्षरशः मॅच मध्ये नक्कीच आशेचं किरण होता, संघासाठी संकट मोचकची कामगिरी जरूर करत होता, परंतु त्याला देखील बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलंय. धक्का लागते दुसऱ्या मैदानामध्ये. ध्रुवी 11 कान्हारले या संघाला. बॅक टू द डगआउट रोहित. अप्रतिम संगीत देखील आपण पाहतो डीजे कुणालच्या माध्यमातून. आता सध्या आपण पाहिलं तर नक्कीच भरपूर पालखीज देखील आपण एकविराकडे रवाना होताना पाहतो. सध्या पाहिलं तर नक्कीच तिसगाव गावची मानाची पालखी देखील महाराष्ट्रातील सर्वात मोठी पालखी देखील 8 जानेवारीला देखील आपण पाहणार आहोत, म्हणजेच एकविरा या देवस्थानकडे रवाना होताना. हो बाकफुटवर जाऊन इनफिल्डच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं फ्लाय केलाय बॉलला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. सध्या पाहिलं या मॅचमध्ये समीकरण तर नक्कीच 6 बॉल 28 धाब्यांची आवश्यकता होती. पहिल्या बॉलवर एक सिंगल आली आणि आता या मॅच 2 सिंगल आल्या आणि याच अनुषंगाने 5 बॉल आणि 26 धाब्यांची आवश्यकता असेल. 37 लॉस ऑफ 2 विकेट, 37 धावा टीमच्या स्कोर गार्डवर. सध्या क्रमांक 5 4चं षटक भावेश गोलंदाजी ट्रॅकवर. ओहो येथे नक्कीच टर्न केलं होतं, जागा बनवून खेळायचा प्रयत्न जरूर केला. पाट आणि बॉलचं कनेक्शन नाही आहे सध्या मॅचमध्ये पाहिलं तर नक्कीच. आता परिपक्वपणे म्हणजे कोणताही चेंडू जर अवांतर फेस केला नाही आहे तर जय हनुमान कोरावळे हा संघ इथे नक्कीच विजय होऊ शकतो, कारण की 4 बॉल आणि 26 धाब्यांची आवश्यकता. शॉर्ट बॉल होता, ऑन साईडला बोलवलं, टर्न केलं, डीपमध्ये फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित होता, त्याच्याकडनं मिस्टेक झाली आणि धाव फलकावरती आता 4 धावा इक्वळल्या जायतील. 41 लॉस ऑफ 2 विकेट, 41 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. 3 बॉल आणि 22 धाब्यांची आवश्यकता. कोरावळेकर चषक 2025 आजच घरच्या मैदानावर नक्कीच खूप चांगला जो मात्र विकेटचा जो मात्र पुरेपूर वापर करताना आपण जय हनुमान कोरावळे या संघाला पाहिलंय.
फुल टॉस बॉल होता. अगदी विचार करताना की खोल टाकलं, पायावरती बॉल जाऊन आदळतोय. त्यानंतर शॉट थर्डमॅनला क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी उपस्थित आहे. कोणते एक सिंगल घेण्याचा प्रयत्न केला आणि धावफलक 42, लॉस ऑफ 2 विकेट 42 या आकड्यावर. सध्या पाहिलं तर नक्कीच या मॅचमध्ये 2 बॉल आणि 21 धाब्यांची आवश्यकता. एक दमदार विजय संपादित करण्याच्या वाटचालीकडे सध्याच्या घडीला आपण कोरावले या संघाला पाहतोय. 1 बॉल आणि 20 धाब्यांची आवश्यकता. तुम्ही देखील खूप चांगला संघर्ष केला ध्रुवी 11 कान्हारले संघ. आणि महत्त्वाचं असं असेल की तुम्ही या ठिकाणी दिलेल्या वेळेवर या ठिकाणी उपस्थिती दाखवली, त्याबद्दल तुमचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सहर्षणीय स्वागत आहे. थँक्यू सो मच. आणि अपकमिंग टुर्नामेंटसाठी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. बॅटिंग रिव्ह्यू असेल, ऑफिशियल पंच ओके चेक केलं जाईल. टी व्ही अंपायरची मदत इथे घेतली जाईल. 10 क्रिक वाहिनी यांच्या माध्यमातून इथे नक्कीच चेक केलं जाईल. नो बॉल असेल, नो +4 अशा 5 धावा एक्स्ट्राच्या त्या मात्र खात्यामध्ये ॲड होईल. 48 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. 1 बॉल आणि 15 धाब्यांची आवश्यकता. अगदी खोलात टाकला होता बॉल आणि नक्कीच क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर शेवटच्या बॉलवर करताना आपण पाहिलं. याच अनुषंगाने कॉंग्रॅच्युलेशन म्हणजेच जय हनुमान कोरावले संघ पुढील मॅचसाठी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आणि अपकमिंग टुर्नामेंटसाठी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा म्हणजे कान्हारले संघ. चला नेक्स्ट मॅच आणि लगेच आपण दाखल व्हा प्लीज. मॅन ऑफ द मॅचकडे आपण जातोय.